काल मी मराठीतल्या एका चित्रपटाचं टायटल रिव्हील केलं गेलं आणि त्याची एक अनाउन्समेंट पाहिली आणि माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना की हे खरंच घडतंय का. काय घडलंय ते तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की नवीन नवीन एक्सपेरिमेंट आता व्हायला लागलेत आणि चांगल्या चांगल्या फिल्म येऊ घातल्यात आणि फायनान्शियली पण चांगला बॅकअप होतोय आता मराठी फिल्म्सना. जसं रिसेंट एक्झाम्पल द्यायचं झालं तर राजा शिवाजी, जी 100 करोडचं बजेट असणारी फिल्म रिलीज झाली होती थिएटरमध्ये आणि फिल्म आता चांगल्या कलेक्शनही करतात. किंवा नुकतीच रिलीज झालेली देऊळबंद 2 फिल्म घेऊया, जिने ऑलरेडी एक 38-40 करोडचं कलेक्शन आतापर्यंत केलंय आणि अजूनही थिएटरमध्ये चांगली चालली आहे फिल्म, लोक बघायला जात आहेत. त्यामुळे मला वाटतं मराठी कॉन्टेंटचा नेहमीच आदर केला जायचा, मराठी कॉन्टेंटबद्दल नेहमीच बोललं जायचं. पण आता मला वाटतं ते कुठेतरी मॉनिटरी स्वरूपात किंवा पैशांच्या स्वरूपातही आपल्याला रिकव्हरी होताना दिसते आणि मला वाटतं तेच मोटिवेट करते की नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करण्यासाठी किंवा नव्या विषयांना हात घालण्यासाठी ही मला वाटतं सगळ्यात उत्तम गोष्ट घडते. आणि ॲज अ म्युझिक लवर किंवा एक सिनेफाईल म्हणून मला याबद्दल खूप जास्त काय म्हणतात, एक जास्त समाधान वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, ज्याची आपण अनेक काळापासून वाट पाहत होतो. आणि मला वाटतं असं होणं खूप महत्त्वाचं देखील आहे, त्यामुळेच आपल्या मराठी चित्रपटाला सुद्धा किंवा चित्रपट सृष्टीला एक उभारी मिळेल आणि एक मोटिवेशन खूप गरजेचं आहे की जे आहे डोक्यात किंवा काही विषय आहेत ते अचीव करण्यासाठी किंवा ते विजन अचीव करण्यासाठी एक बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. पण हे सगळं मी कशासाठी बोलतोय ते आता जाणून घ्या. मी ज्या अनाउन्समेंट बद्दल बोलतोय त्या फिल्मचं नाव आहे येतो का नाही. होय, मराठीतली नवीन येऊ घातलेली फिल्म आहे, जिचं दिग्दर्शन करणार आहे भाडीपा, जे मराठीतलं अतिशय नोन आणि लीड करणारं असं डिजिटल चॅनल आहे. भाडीपाचा करता धरता सारंगसाठी. पण ही न्यूज नाही, खरी न्यूज ही आहे की ह्या फिल्मला बॅक करतंय, प्रोड्यूस करतंय होंबाले फिल्म्स. आता होंबाले फिल्म्स कोण आहे, तर होंबाले फिल्म्स हे साऊथ मधलं अतिशय नावाजलेलं प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यांनी सलार, KGF, कांतारा सारख्या फिल्म प्रोड्यूस केल्यात आणि येणारे त्यांचे प्रोजेक्ट देखील खूप मॅसिव्ह प्रोजेक्ट आहेत. ते मराठीतल्या एका प्रोजेक्टला प्रोड्यूस करतायत. मला ऐकून एवढा आनंद झाला म्हणजे मी सांगू नाही शकत. आणि त्यातल्या त्यात ही जी फिल्म आहे हा म्युझिकल ड्रामा असणार आहे, हिपहॉप म्युझिकवरचा ड्रामा असणार आहे. त्यामुळे अगेन एक वेगळं पण मला वाटलं आणि म्हणजे टायटलच अनाउन्समेंट झालंय आणि अजून खूप म्हणजे वेळ जाणार आहे फिल्म ऍक्च्युली येईपर्यंत. पण हेच ऐकून की ह्या काय नवीन बदल घडतोय आणि खूप महत्वाचा बदल आहे की जसं मी सुरुवातीलाच म्हटलंय की एक बॅकअप असणं, जिथे मला जे हवंय ते मी अचीव करू शकतो. याच्यासारखं मला वाटतं दिग्दर्शकाला सुख नाही आणि मला वाटतं सारंगसाठी नक्कीच त्यावर खरा उतरेल. आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी दिस प्रोजेक्ट. तुम्ही पाहिलंय का टायटल अनाउन्समेंट? जाऊन पहा आणि सांगा तुम्हाला काय वाईब झाला जेव्हा तुम्ही हे टायटल अनाउन्समेंट पाहिल्यानंतर की मराठी फिल्मला कोणीतरी साऊथचं प्रोडक्शन हाऊस त्याला बॅकअप करतंय, त्याला प्रोड्यूस करतंय. माझा हा रिव्ह्यू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपल्या मराठी फिल्म्स बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस पसरेल, लोकांपर्यंत ही न्यूज पसरेल. आणि हेच माझं एकमेव मोटिवेशन आहे हे चॅनल सुरू ठेवण्यामागे, की आपल्या मराठी फिल्म्सना काही लोकांपर्यंत माझ्या थ्रू पोहोचवता आलं तर त्यासारखं सुख नाही. आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत जाऊन अनाउन्समेंट चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नव्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. स्टे ट्यून्ड.